आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही, लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी सामूहिक, भाजपच्या कोर कमिटीची भूमिका। देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत कोर कमिटीमध्ये चर्चा नाही, भाजप नेते रावसाहेब दानवे यांची माहिती। फडणवीसांनी इच्छा व्यक्त केली की मला सरकारमधून मोकळं करा की जेणेकरून मी संघटनेचं काम पूर्ण वेळ करू शकेन। अनेकांनी त्या गोष्टीला विरोध केला। कोर कमिटीत त्याच्या बाबतीत नेमकं काय मत मांडलं गेलं? असे विषय कोर कमिटीत होत नसतात। अब्दुल सत्तार यांच्यासारख्या औरंगजेबांना घाबरत नाही, मी शिवरायांचा मावळा, सत्तारांनी टोपी काढायला मला बोलावलं। रावसाहेब दानवे यांची सत्तार यांच्यावर बोचरी टीका, शिंदेंनी सत्तार यांच्याबद्दल निर्णय घ्यावा, रावसाहेब दानवेंची मागणी। अरे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा हे पाईक आहे, मी त्यांचा मावळा आहे, वाजत गाजत जाईल। अशा औरंगजेबाला मी घाबरतो का? पटोले यांच्याकडून विधानसभानिहाय अहवाल बनवण्याच्या काँग्रेस नेत्यांना सूचना, पुण्यामध्ये काँग्रेसचा पराभव का झाला, अहवाल देण्याचे पुण्यातील काँग्रेस नेत्यांना आदेश। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अजित पवार गटाकडे सांस्कृतिक राज्यमंत्रीपद घ्या, अजित पवार गटाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचं पत्र, अजित पवार आणि तटकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी। रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये, भरत शहांची वकील असीम सरोदे यांच्यामार्फत लोकसभा सचिवांना नोटीस। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्लीला जाणार, दिल्लीमध्ये अजित पवार राजकीय भेटीगाठी देखील घेणार। मनोज जरांगे मराठवाड्याचा दौरा करणार, 6 जुलैपासून हिंगोलीतून दौऱ्याला सुरुवात करणार। मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर विधानसभेच्या 288 जागा लढवणार, जरांगेंचा इशारा। सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर, राज्यसभेच्या खासदारकीपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेणार।